नमस्कार. देवे भक्त कोण वधिला, कोणे वधिला कुठे कुठे आलेलं आहे. कधी देखिला ना ऐकिला, शरणागतांस देव झाला वज्रपंजरू. 34वी ओवी, दासबोध नित्यपाठ. ही 4थ्या दशकातील 8व्या समासातील 25वी ओवी आहे. यात समर्थ रामदास म्हणतात की देवानी भक्ताचा वध केला असं कुठेच दिसत नाही. कधी देखिला ना ऐकला, मी कधीच बघितलं नाही आणि कोणी ऐकलं पण नाही. शरणागताचा देव झाला वज्रपंजरू, की जो शरण येतो, आता तो शरण आलाय तर त्याच्यावर असं कोश निर्माण झालेला आहे. समजा तो आतमध्ये असं बसलेला आहे, छोटासा बाळ आहे समजा. वज्रपंजरू, त्याला वज्रासारखं असं कवचाने त्याला तो नेहमी प्रोटेक्ट करत असतो. काय सुंदर कल्पना आहे बघा, की वज्रपंजरू, तुम्ही कोणते अस्त्र शस्त्र चालवा ते, म्हणजे मग लोक म्हणायचे अच्छा कव्हर केलेलं आहे का. आता लहान मुलांची अक्कल, मग याच्यात असं आतमध्ये घुसून असं व्हायरस शिरला आणि त्याने मारलं होतं, म्हणजे लहान मुलांची बुद्धी असते, तरी पण प्रोटेक्ट करतो. की समजा मरण आलं तर त्याला मुक्ती देऊन त्याला ॲटलिस्ट मुक्ती तर देऊ शकतो, आहे की नाही. शरणागतास देव झाला वज्रपंजरू, की सतत देव आपल्याला वाचवत असतो. याकरता सगळेजण नेहमी पांडवांचंच उदाहरण देतात की श्रीकृष्णाने किती वेळा त्यांना वाचवलंय. त्यांच्यात शक्ती असून ते काय, शक्ती कशी ती कधी वापरायची किंवा वापरायची, पण हे पण इम्पॉर्टंट असतं ना. त्या शक्तीचा कुठे वापर केला तर मग तो दुरुपयोग झाला. जनरली देवाच्या कार्यामध्ये अडथळा नको यायला, याकरता श्रीकृष्ण असो की कोणी असो, पांडव असो, ते आपली शक्ती वापरतात. उठसूट कुठे वापरत नाही. पॉवर दाखवला, मैं ऐसा हूँ, मेरे पास इतना पैसा है, मेरे पास इतना पॉवर है, मैं ऐसा कर सकता हूँ वगैरे. ह्या गोष्टी फालतू गोष्टी, हे सगळी डायलॉग बाजी. यात फालतू गोष्टीत ते नसतात. शरण जो भगवंताला आहे तो देव का सतत आपलं सामर्थ्य सगळीकडे काय चक्र चालवत राहून सगळ्यांना मारतच राहतो का? नाही. शरणागताला त्याला तो वाचवतो आणि त्यांच्यावर आलेले संकट वाचवतो. तो त्या सगळ्यांना मारत सुटत नाही, यांना वाचवतो. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ आपोआप मिळत असतात. खूप गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यात. वज्रपंजरू काय सुपर कन्सेप्ट आहे, की आपण देवाचं नाव घेतलं तर आपण आपल्यावर वज्रपंजरू होऊ शकतो आणि आपण मग जाऊन म्हणजे पुन्हा जगाला आपण फेस करू शकतो, असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे तुम्ही रामनाम घ्या, भगवंताची सेवा करा, 24 तास भगवंताच्या सेवेत राहा. देव तुमची काळजी घेईल. नंतर आपण जसं गीतेत ज्ञानेश्वरीत बघितलं आहे की अचानक मृत्यू आला तरी तुम्हाला मुक्ती मिळेल. आत्मध्यानातच तुम्ही शेवटला क्षण घालवाल जीवनाचा, किंवा तुम्ही नित्यमुक्त सततही राहू शकाल. खूप सुंदर. देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकला, शरणागतांचा देव झाला वज्रपंजरू. चला आपण तसं एक सुंदर आदर्श जीवन, हे जसं म्हणतात समर्थ रामदास, तसं जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.